दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते. ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास. निवडणूक आयुक्ताच्या भेटीसाठी ठाकरे बंधू एकत्र पोहोचले. व्हीव्हीपॅट उपलब्ध नसल्यानं बॅलेटवर निवडणुका घ्या. शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी. उद्या शिष्टमंडळाची पुन्हा संयुक्त बैठक होणार. सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत. राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. आंदोलनाआधीच मवियामध्ये मतमतांतर. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी. निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सकपाळ दूर. यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका. महसूल मंत्री बावनकुळेंचा मवियाला टोला. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकरांना जामीन मंजूर. कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर. राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले. शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका. पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं. राम शिंदेंच्या आरोपानंतर रोहित पवारांचा पलटवार. अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला. अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न. पुण्यात पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. वैभव खेडेकर अखेर भाजपवासी. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. खेडेकरांची मनसेतून झाली होती हकालपट्टी. आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम. राष्ट्रवादीत वैचारिक गोंधळ. अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार. फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न. मुंबईत अज्ञातांकडून फलकबाजी. फलकावर देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा. ओंकार हत्ती मडोरा गावातच ठाण मांडून. हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प. वनविभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप. दिवाळीआधी सुटकेचा निश्वास. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 बोनस. आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार. एपीएफओचा नवा निर्णय. कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना निमंत्रण. 2 नोव्हेंबरला कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त होणार महापूजा. निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा. बनावट पासपोर्ट प्रकरणात घायवळ आणखी अडचणीत. चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो. जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीत वाढ. एकाच दिवसात चांदीत 11,000ची वाढ. बीडच्या केज शहरातील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. कोरडेवाडीतील साठवण तलावाच्या मंजुरीसाठी केज शहरात आंदोलन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी. वर्सोवा पूल ते वसई फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी. कल्याणमध्ये रस्त्याची दुरावस्था. नागरिकांचे हाल. काँग्रेसचे पदाधिकारी. शकील खान यांचं उपोषण सुरू. आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचा रास्ता रोको. 140 प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन. आणि जागतिक मंदीचा मिठाई उद्योगावर परिणाम. सणासुदीच्या काळात मिठाई महाग. व्यापारी आणि ग्राहक दोघेही नाराज. नमस्कार, मी जगदीश देशमुख.